खासदार सुप्रिया सुळे यांनी स्त्रीभ्रूण हत्येविरोधात काढलेल्या पदयात्रेचा आजचा दुसरा दिवस। सकाळी 9च्या सुमारास पुणे बंगलोर महामार्गावरील सरोळा फाट्यावरून सुरू झालेली ही पदयात्रा पुण्याच्या दिशेने निघाली। आमच्या प्रतिनिधी नम्रता वागळेंनी सुप्रियाताईंशी संवाद साधत त्यांच्या पदयात्रेविषयी अनुभव जाणून घेतले। लेख वाचली वाढली तर माणूस जागल, जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा। यू गेस्ड इट राईट, सुप्रियाताई सुळे यांच्या पदयात्रेमध्ये आपण आता सामील झालेलो आहोत। आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत त्यांचा अनुभव आतापर्यंतचा कसा आहे। सुप्रियाताई, आज दुसरा दिवस आहे आपला। आतापर्यंत तुम्ही अनेक गावांमधून कोपरा सभा घेतलेल्या आहेत, तिथे अनेक मुली सहभागी झाल्या। आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो? मला वाटतं खूप चांगल्या वातावरणात तुम्हीच बघताय मुली किती खुशीत आहेत, उत्साही आहेत आणि त्यांची सगळ्यांची अपेक्षा आहे की आम्ही सगळ्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक गावात, घरापर्यंत, शाळा, कॉलेजपर्यंत ही मोहीम नेली पाहिजे। आणि या मुली स्वतःहून पुढे घेऊन मला काही कार्यक्रम सुचवत आहेत। आणि खरं तर कालच्यापेक्षा मला वाटलं तर मुली आज थकतील, पण त्यांचा उत्साह कालच्यापेक्षा दुप्पट आहे आज, त्याच्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे। आणि मला खात्री हा प्रश्न पुढच्या 4-5 वर्षात या मुलींच्या आणि नवीन पिढीच्या मदतीने आपण सोडू शकतो। नक्कीच सुप्रियाताई, मला असं आठवतंय की ज्या वेळेला आपण हे वेंचर सुरू केलेलं होतं त्यावेळेला तुमचा एक उद्देश होता की लेख वाचवा ही जी मोहीम आहे, ही जी आपली स्लोगन आहे, त्यामध्ये लेख आपण त्या लेकीसाठी नाही वाचवायचे, त्या समाजासाठी वाचवायचं। तर यामागची नेमकी पार्श्वभूमी, नेमका तुमचा विचार काय आहे? मला असं हवं होतं की कुठली मुलगी बिचारी नसते, कुठलाही माणूस किंवा महिला बिचारी नसते, आपण तिला बिचार करतो। त्याच्यामुळे ती स्वतःच्या अधिकाराने, हक्काने, स्वतःच्या कर्तृत्वावर तिने स्वतःच्या मुलांनी किंवा मुलींनी पायावर उभं राहावं। म्हणून हा जेंडर इक्वालिटीचा कार्यक्रम आहे, हा कुठला महिला आणि पुरुषाचा वेगळा कार्यक्रम नाही आहे। म्हणून हा जागर आपल्या जाणीवांचा, तुमच्या आणि माझ्या लेकींचा असं। नक्कीच या निमित्ताने समाजामध्ये एक वेगळा पायंडा पडणार आहे आणि हा पायंडा पाडायचं काम तुमच्या आमच्या सारख्याच लोकांना करायचंय। कॅमेरामन विलास पाटीलचं, नम्रता वागळे, साम मराठी, पुणे। तर साम्राज्यामध्ये आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया शहर नावामध्ये रात्री 10 वाजता। नमस्कार।